मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघ आयोजित आपल्या सहकारी मजूर संस्थांचा एक सुंदर कार्यक्रम आणि भाऊंचा मला फोन आला. एक तर असं आहे ना की भाऊंचा फोन आला की मला वाटत नाही फक्त मीच नाही, भारतीय जनता पक्षाचे कुठलेच आम्ही कार्यकर्ते आम्ही त्यांना नाही म्हणण्याची तशी हिंमतच करू शकत नाही. त्याचं कारण सांगते तुम्हाला. या ठिकाणी प्रत्येकाला जसं तुम्हाला त्यांनी बळ देण्याचं काम केलं तसं आम्हालाही ताकद देण्याचं काम तेच करतात. या ठिकाणी आदरणीय देवा भाऊ असतील, आदरणीय प्रवीण भाऊ असतील, हे आमच्या पाठीशी कायम उभे राहतात. तर त्यामुळे भाऊंनी मला काल सांगितलं आणि खरोखरच या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा एवढा मोठा बजेट सेशन चालू असताना काल भाऊंचा फोन आला आणि मी सांगितलं नाही भाऊ तुम्ही बोललायत तर त्याचा टायमिंग आम्ही चेंज केला आणि या ठिकाणी बघा हे इम्प्रूव्हमेंट कमिटी सोडून आले, अजून कोण बाळाभाऊ आले सगळेजण म्हणजे हो ना. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रवीण भाऊ दरेकर, अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण आणि त्याचबरोबर आमचे उपमहापौर जे माझ्याबरोबर नेहमी म्हणजे खरोखर ते जसे आहेत तसेच आहेत, ते जसे बोलतात तसेच आहेत. म्हणजे मी त्यांचा माझा संबंध म्हणजे ह्या मेयर झाल्यानंतर पण अतिशय चांगला व्यक्ती, मनाने दिलखुलास असा व्यक्ती ते म्हणजे आमचे संजय भाऊ शंकरवाडी उपमहापौर मुंबई महानगरपालिका. त्याचबरोबर नेहमी सभागृहामध्ये माझं डोकं खातात, मला बोलायला द्या आणि मी त्याच्यानंतर भाऊंना फोन लावते, भाऊ आहे ना आवरा हे मला सांगतात आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मला द्यावं लागतं. असे आमचे प्रकाश भाऊ दरेकर, हे आमचे मुलुंडचे प्रकाश गंगाधर, बाळाभाऊ कुठे बसले, तावडे, बाळा तावडे या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. सर्वात महत्त्वाचं भाऊ आता संजय गाडी हे तुमचे बालपणाचे मित्र, तुम्ही एकत्र चळवळीतून मोठे झालात आणि एक व्यक्ती सहकाराच्या चळवळीतून उभी राहिली आणि त्याच्यानंतर इतकी मोठी संख्या तयार झाली. ह्याच्यातच प्रवीण भाऊ तुमचं किती कार्य आहे. हे तर फक्त सहकार चळवळीचं कार्य आहे. मी जर माझ्या भाषणामध्ये अजून मुद्दे जर घेतले ना तर हे झालं सहकार चळवळीचं आणि त्याच्यानंतर आमच्या लाडक्या बहिणींसाठी पण त्यांनी किती काम केलंय तोही फार एक मोठा विषय या ठिकाणी माझ्या भाषणामध्ये येणारच आहे. तर अतिशय चांगला असा कार्यक्रम हा भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होतोय आणि आम्हाला या ठिकाणी यायला मिळालं तर ह्याचं मला विशेष या ठिकाणी आनंद वाटतोय. आज या सभासद संस्थाचे भव्य असं प्रशिक्षण शिबिर तुमचं चालू आहे. एकतर ही संकल्पना भाऊंची आम्ही नेहमीच बघितली की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा, हातामध्ये विषय घेतला की त्याला पूर्ण न्याय द्यायचा. मग आता ही जी सहकार तुमची चळवळ संस्था आहे इतके वर्ष कार्यरत करते, मग त्याला एका छताखाली आणून त्यांच्या सगळ्यांबरोबर विचार विनिमय करायचं हे विशेष त्यांचं आम्ही नेहमी बघितलेलं आहे. तर असं जे भाऊंचं कार्य आहे तर या चांगल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा उपक्रमात सहभागी होण्याचा या ठिकाणी जो मला मान तुम्ही दिलाय याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. कोणतीही संस्था मजबूत व्हायची असेल तर तिच्या सदस्यांचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन सशक्त असणे हे फार गरजेचे असते, अत्यावश्यक असते. म्हणून प्रशिक्षण शिबिर घेऊन पुन्हा आपल्या सहकाऱ्यांना हा विश्वास द्यायचा प्रवीण भाऊ यांच्या माध्यमातून की होय मी तुमच्या बरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये पण अजून वेगवेगळे काही उपक्रम राज्य शासनामधून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कसे करता येईल ह्याची जी शाश्वती आहे ती अशा कार्यक्रमातून प्रवीण भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजन सनी भाऊ तुम्ही केलेले आहे. सगळेच सन्माननीय उपस्थित मान्यवर या मंचावरती बसलेले आहेत आणि आपण सगळे उपस्थित आहात. एक सुंदर असं मुंबई कोकण विभागीय अशी एक चांगली एक पूर्ण विषय या ठिकाणी मी पाहते आणि अतिशय सहकारी संघाने नेहमीच कामगार आणि सभासदांच्या हितासाठी उल्लेखनीय काम या ठिकाणी कायम केलेले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की थोड्या दिवसापूर्वी भाऊ माझ्याकडे आले होते. मला सांगितलं रितू आपल्याला सहकारी संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या कामामध्ये आपल्याला समाविष्ट करायचे. भाऊ आले, भाऊंबरोबर पूर्ण माझं दालन भरलं होतं, बरोबर ना भाऊ, बसायला जागा नव्हती. म्हणजे इतका भाऊंचा तो आहेच म्हणा, तो बोलायची गरजच नाही, पण पाठपुरावा मात्र त्यांचा भरपूर मोठा असतो. आपल्या लोकांसाठी जी तळमळ असते ती कायम आम्ही भाऊंच्या माध्यमातून बघितली आणि तो पाठपुरावा भाऊंनी केलाच नाही तर या ठिकाणी अजून माझ्या कामाला गती देण्यासाठी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमधून परिपत्रक सुद्धा आणलं.
त्यासाठी भाऊंसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. म्हणजे हे एक काम करण्यासाठी पण आम्हाला एक चांगलं माध्यम आहे की मला आता हे परिपत्रक हे हातामध्ये हा संदर्भ घेऊन मला मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्यासाठी काम करण्यासाठी अजून तरी मला सहज आणि चांगलं माध्यम जे आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी मला उपलब्ध करून दिलेलं आहे. मी सर्व सभासदांना या ठिकाणी आव्हान करते की खरंच भाऊंची चळवळ ही तुमच्यासाठी फार मोठी आहे आणि म्हणूनच या शिबिरातून जास्तीत जास्त ज्ञान घेऊन आपल्या कामामध्ये आपल्या मुंबईकरांसाठी कसा त्याचा वापर करता येईल ह्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. भाऊ मला या ठिकाणी आनंद एका गोष्टीचं झालं जे मी प्रकाश भाऊंना पण बोलून टाकवलं की आपल्या सहकारी संस्थांमध्ये सगळी मराठी माणसं, तर ते एक विशेष कौतुक आहे. सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. मुंबईने सगळ्यांना समाविष्ट करून घेतलेले पण आपला मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे ह्याची तळमळ देवा भाऊंना आणि प्रवीण भाऊंना जी आहे ती आम्ही कायम बघत आलोय. मग ती बीडीडी चाळ असेल, मग त्या बीडीडी चाळीतले सगळे लोक मुंबईच्या बाहेर गेले नाही पाहिजे मराठी माणूस, मग त्यांना 160 स्क्वेअर फूट घरातून डायरेक्ट 580 स्क्वेअर फूटचं घर दिलं पाहिजे ह्याच्यापासून. तर मग भाऊंच्या बाबतीत बोलायला झालं तर लाडक्या बहिणीच्या हाताला पण काम मिळालं पाहिजे. मग ती संकल्पना त्यांनी मांडली की 0% व्याजदराने त्यांना 1 लाखाचं लोन मिळालं पाहिजे. अशा वेगवेगळ्या संकल्पना नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेऊन प्रवीण भाऊ हे नेहमी येत असतात. तर त्यामुळे त्यांचा कामाचा जो व्याप आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज असतात की कसं आपल्याला सहकार्याला कसं आपल्या मराठी माणसांना पुढे आणता आलं पाहिजे ही खूप चांगली नेहमी त्यांचा विषय हा असतो. आणि मग ते जर बघायला गेलं तर मग त्यांनी या ठिकाणी हाऊसिंग फेडरेशन असेल किंवा सहकार भवन हे पण त्यांनी खूप मोठे तुमच्या सगळ्यांसाठी उभं केलेले आहे. मग या ठिकाणी मग कोकण रेल्वेला पण त्यांनी 100 कोटीची रोख या ठिकाणी दिलेली आहेत. आतापर्यंत स्वयंपूर्ण विकासमध्ये 16 इमारती, बघा ही फार विशेष आहे. बिल्डरच्या हातात न जाता तुम्ही स्वतःच ही स्वयंपूर्ण डेव्हलप करा. मग 16 इमारती त्या ठिकाणी डेव्हलप झालेले, 1600 प्रोजेक्ट त्यांच्याकडे आलेली आहे. आज मुंबईकरांना मराठी माणसाला हा फार मोठा दिलासा मिळालेला आहे आणि प्रत्येक जण आम्हालाही कॉन्टॅक्ट करतात की आम्ही काय करायचं. असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी येत असतात. पण आता ह्या ठिकाणी जर सर्वात मोठा विषय जर माझ्याकडे त्यांनी दिलाय आणि सोपवले आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे भाऊ की हे केलंच पाहिजे, ते म्हणजे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये कामामध्ये समाविष्ट करून घेऊन तुमच्या हाताला मुंबई महानगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून कसं काम मिळेल ह्याचा जोरदार प्रयत्न या ठिकाणी भाऊ करतात आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे मी तर करणारच आहे. मी आताच भाऊंना म्हटलं की आताच मी गाडीत बसल्यावरती सीएम साहेबांना मेसेज करणार आहे. त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचं हे जे परिपत्रक हातात मिळालेलं आहे हा खूप मोठा विषय, हा खूप मोठा संदर्भ जो मला मिळाला आहे तो घेऊन मी आजच कमिशनर मॅडमला फोन करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला लवकरात लवकर मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास 700-800 ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. तर प्रश्नच नाही, मला पूर्ण खात्री आहे हे होणारच आहे. कारण पाठीशी प्रवीण भाऊ आहे. प्रवीण भाऊनी जर एखादा विषय हातात घेतला तर ते तडीच लागल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही. ह्याचा जास्त अनुभव माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना जास्त आहे कारण त्यांच्या कामाची पद्धतच तशी आहे. तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अशी नेहमीच सकारात्मक आणि विकासाभिमुख उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देत असते. आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 2014 नंतर देवाभाऊ आल्यानंतर त्या ठिकाणी जो मुंबईचा ज्या पद्धतीने जलद पद्धतीने विकास होतोय हा आपल्याला सगळ्यांनाच अभिप्रेत आहे. मग आज ठिकाणी आता हा थोडासा मी वेगळा विषय घेऊन जाते पण आता तुम्ही अनायसे माझ्यासमोर मुंबईकर बसलेत आणि तुम्ही मुंबईकर बसले तर मी हा चान्स सोडणार नाही भाऊ. कारण देवाभाऊनी कामं केलेली पण हे तुमच्या लक्षात सगळ्यांना आलीच पाहिजेत. आणि आत्ताच भाऊंच्या भाषणामध्ये कळालं की मध्यंतरी ह्या मजूर संस्थांना पुन्हा योगदान देण्याचं आणि वाचवण्याचं काम सुद्धा देवाभाऊंनी केलेलं आहे. तर त्यामुळे देवाभाऊंची आणि प्रवीण भाऊंची ही जोडी अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि त्यांचा देवाभाऊंचा पण एक अतूट विश्वास त्यांच्यावरती भरपूर मोठा आहे. तर 2014 पासून ज्या जलद पद्धतीने मुंबई विकास करते, डेव्हलपमेंट करते, तर या ठिकाणी जर तसं बघायला गेलं तर मेट्रोचे, MMRDचे सगळेच मोठी मोठी कामं चालू आहेत. आणि ती सगळी कामं चालू असताना म्हाडाची कामं चालू आहेत. म्हाडामध्ये तर तुम्ही सगळेजण ऑलरेडी त्या ठिकाणी कार्यरत आहातच आणि या अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला स्थान मिळणार या ठिकाणी मी 100% तुम्हाला याची ग्वाही देते. कारण की हे काम करत असताना आता
मी आपल्या भिडे मॅडमशी बोलणार आहे, हे पत्रक त्यांना पाठवणार आहे, या पत्रकावर माझं कव्हरिंग लेटर जाणार आहे आणि मी मॅडमना सांगणार आहे की हे आपल्याला ठाणे महानगरपालिकेत झाले, आता आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये लवकरात लवकर लागू करून घ्यायचं आहे. तर आमच्या कामाची जी भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना युतीमध्ये आम्ही बसलेलो त्या ठिकाणी जे नगरसेवक आहोत, मग त्या अनुषंगाने महापौर बसले किंवा राज्य शासनामध्ये देवाभाऊ असतील किंवा प्रवीण भाऊ असतील, आम्ही फक्त आणि फक्त 24 तास आम्ही जनतेच्या हिताचं काम करत असतो. जनतेला प्रत्येक गोष्ट कशी सुलभ आणि सुखकर होईल या माध्यमातून आम्ही जनतेचा 24 तास विचार करत असतो. आताही तुम्ही बघा की ह्या मीटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणजे आता आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले येणार होते, पण त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनाही फोनच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करून दिलेला आहे. तर या ठिकाणी अतिशय चांगला हा विषय आहे आणि तो तडीस नेलाच पाहिजे यासाठी मी अतिशय सकारात्मक आहे आणि या बाबतीत आम्ही पूर्ण पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील अशी मी ग्वाही देते आणि मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.